मी आहे सध्या सह्याद्रीच्या खुशीत आणि निसर्गाच्या मुशीत असणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर असं पर्यटन स्थळ म्हणजेच भंडारदरा। तर भंडारदरा या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण एक्सप्लोअर करणार आहे। सध्या या भंडारदरा परिसरामध्ये जी काही असणारी वॉटरफॉल असतील, त्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असं शिखर म्हणजेच कळसुबाईचं शिखर, तर हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहेत। चला तर आता पुढे आपण भंडारदरा या गावापासून आम्ही थोड्याशा काही अंतरावर पुढे आल्यानंतर आता मी आपणाला पाठीमागे हे जे काही दिसतंय तर हेच ते आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं शिखर म्हणजेच कळसुबाईचं शिखर। तर अकोले या तालुक्यामध्ये असणारं कळसुबाईचं हे शिखर जर का आपण पाहिलं तर समुद्र सपाटीपासून याची उंची जी काही आहे तर ती आहे 1646 मीटर इतकी, म्हणजेच 5400 फूट इतकं उंच हे शिखर असून जे काही निसर्गाच्या सानिध्यात वसल्यामुळं ट्रेकर किंवा ॲडव्हेंचर जे काही आहे किंवा निसर्गप्रेमी जे काही आहेत तर त्यांच्यासाठी एक अतिशय उपयुक्त असं ट्रेकिंगसाठी हे शिखर आहे। तर या शिखरावर जर का आपण गेलात तर त्यावरून भंडारदरा धरण किंवा आजूबाजूचे जे काही वॉटरफॉल्स आहेत ते सुद्धा आपणाला दिसतात। आणि या कळसुबाई शिखराच्या वर म्हणजे कळसुबाई देवीचं एक छोटं असं मंदिर आहे आणि बारी या गावचं ते कुलदैवत सुद्धा आहे। तर नवरात्र उत्सवामध्ये या म्हणजे कळसुबाईच्या शिखरावर खूप मोठी अशी यात्रा भरते आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी देवदर्शनासाठी जातात। आम्ही आज या शिखरावर ट्रेकिंग तर करणार नाही आहोत, मात्र संपूर्ण जे काही आजूबाजूचं परिसर आहे कळसुबाई शिखराचा तर तो आणि भंडारदरा मी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे। तर पाहताय आपण हेच ते कळसुबाईचं महाराष्ट्रातील सगळ्यात उंच असं आम्ही आहोत भंडारदरा धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ। इथून पुढे 2 किलोमीटर अंतरावर भंडारदरा धरण आहे। चला आता आपण पुढे जाऊया। भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेलं एक आदिवासी आणि कोळी महादेव जमातीचे गाव आहे। निसर्गाचं सौंदर्य नटलेलं असून अनेक मोठी धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवे गालगालीचे अशी जिकडे पाहावं तिकडे हिरवे असे आपणाला शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यामध्ये अजूनच खूप मोठं असं भर टाकतात। भंडारदरा हे धरण आणि रंधा धबधबा हे तर येथील पर्यटकांचे मुख्य आणि आकर्षणाचेच केंद्रबिंदू असल्याचं आपणाला पाहायला मिळतं। भंडारदरा येथे अनेक नयनरम्य अशी स्थळं आहेत। हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 750 मीटर इतक्या उंचीवर आहे। या ठिकाणी मुंबईहून आपण 165 किलोमीटर अंतरावर असून पुणे येथून 180 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर नाशिक पासून 70 किलोमीटर इतक्या अंतरावर असून या ठिकाणी राहण्याची सुद्धा अतिशय उत्तम अशी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच काय तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये मन प्रसन्न करून आपणाला 2 ते 3 दिवस आपण या ठिकाणी घालवू शकता, ज्यामुळे या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आपणाला शुद्ध हवा राहून मन अगदी प्रसन्न होते। आपली विकेंडची सुट्टी सुद्धा आपण या ठिकाणी घालवू शकता। इथे असणारी जी काही हिरवाई आहे तर ती आपल्याला मोहूनच टाकते। त्यामुळे एक छोटंसं असं स्वर्गदर्शनाचं ठिकाण म्हणजेच भंडारदरा जे आता आपण पाहू शकता। तर चला पाहतोय आपण भंडारदरा हा शेती आहे, सोबतच ते दुग्ध व्यवसाय करतात। या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे ज्या काही आपणाला या ठिकाणी मेंढ्या शेळ्या दिसत आहेत तर त्यांचा पावसापासून संरक्षण व्हावं त्याच्यासाठीचं असं सुरक्षा कवच ते घातल्याचं आपणाला पाहायला मिळतं। काकू आहेत या ठिकाणी, त्या बकऱ्या चारत आहेत। या काकू आहेत तर त्यांना विचारूया, कोणत्या गावचे आहेत? हो का, काय काम करता? काय नाही, शेळ्या वळायच्या, शेती काम करायचं। शेती काम करता? बर, किती आहे शेती? आम्हाला शेती नाही, असं वाट्या फाट्यानंच करायचं। बर, शेळ्या मग रोजच राखत राहता का? हा। तर पाहू शकता की आजी या ठिकाणी काय म्हणालात, पाऊस खूप जास्त आहे का? जिथे निसर्ग हे आपले सौंदर्य अगदी मुक्त हस्ते उधळतो असं हे ठिकाण। मात्र या ठिकाणी येण्याच्या अगोदर इथल्या हवामानाची आपण अगदी पूर्वकल्पना ठेवा,
कारण रस्त्यामध्ये काही ठिकाणी खड्डे हे खराब असू शकतात. या ठिकाणी आल्यानंतर पर्यावरणाची सुरक्षा म्हणून आपण कचरा फेकू नका, पर्यावरण आपण जपा. निसर्ग, साहस, शांती याचा सुरेख असा संगम असणारं हे ठिकाण आपल्या कुटुंबासोबत किंवा आपण आपल्या मित्रांसोबत येऊन या ठिकाणी पाहू शकता. आता आपण पाहताय की कळसुबाई शिखराची ही जी काही दुसरी बाजू आहे, तर त्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपणाला या महाराष्ट्रातील उंच अशा शिखरावर जायला येतं. तर अशा या दुसरा मार्ग येथे पाहण्यासाठी आपणाला वैशाली फॉल आहे, कोलटेंबे फॉल आहे, नानी फॉल आहे, वसुंधरा फॉल आहे, रंदा फॉल आहे, अम्ब्रेला फॉल आहेत, नेकलेस फॉल आहेत, जे पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात असे आकर्षित करतात आणि निसर्गाचं एक खूप सुंदर असं सौंदर्य या ठिकाणी आपणाला या वेगवेगळ्या फॉलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सोबतच आपणाला रतनगड, हर्षचंद्रगड, अंबरनाथ मंदिर, अमृतेश्वर मंदिर ही आपणाला ठिकाणं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर चला आता आम्ही जातोय सांदनदरीकडे, त्यानंतर रिव्हर्स फॉल आणि कोकणकडा हे सुद्धा आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं. पाहू शकता की दुपारचे 12ची ही वेळ आहे आणि सगळीकडे पसरलेला आपणाला दिसतंय ते म्हणजे धुकं. या धुक्यामधून हा रस्ता शोधत शोधत आम्ही अतिशय मन प्रसन्न आणि मनमोहक करत पुढे जातोय. आपण पाहताय की गाड्यांना सुद्धा लाईट लावून या ठिकाणी जावं लागतंय. तर आपण सुद्धा जात असताना मात्र आपणाला विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्या. आपण आपल्या गाडीच्या वेग मर्यादेवर सुद्धा मर्यादा ठेवा, कारण सतत त्या ठिकाणी पावसांच्या धारा असल्यामुळे रस्ते खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एका बाजूला दरी आणि असल्यामुळे आपण आपली स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. हे आव्हान मी आपणाला या ठिकाणी करतो. आणि आशिया खंडातली दुसऱ्या क्रमांकाची जी काही दरी म्हणून ओळखली जाते तर ती म्हणजेच ही सांदनदरी, जी अतिशय तीव्र अशा उतारांची आहे. मात्र ट्रेकर्स आणि ॲडव्हेंचर देशदर्शन हाँ बताएंगे क्या कुछ? इधर कहाँ गए थे वो भी बताओ. कैसा रहा एक्सपीरियंस? बहुत अच्छा. क्या कुछ दिखाई नहीं दिया क्या? कडे जातोय. सांदनदरी, कोकणगड आणि रिव्हर्स फॉल हे इथून 500 मीटर अंतरावर आहे आणि काही पर्यटक म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पर्यटक येतात. आपण पाहू शकतो की युवा जे काही पर्यटक आहेत ते खूप मोठ्या संख्येने येतात. तसेच अनेक पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरण्यासाठी येतात. तर असेच काही युवा पर्यटक माझ्यासोबत आहेत. त्यांनी नुकतंच सांदनदरी, कोकणगड आणि रिव्हर्स फॉल हे तिन्ही पाहून आलेले. तर त्यांच्या काय वाटतं त्यांना त्याबद्दल जाणून घ्या. क्या बताएंगे आप, कैसा लगा आपको ये देख के? बहुत अच्छा. हम जो एक्सपेक्टेशन लेके आए थे वो पूरे हुए, वो भी हमारे बजट के हिसाब से. हम एज ए स्टूडेंट हमारा बजट काफ़ी कम था और उसकी वजह से हमें काफ़ी अच्छा लगा है. एकदम पैसा वसूल ट्रिप है. इथले वातावरण थंड असल्यामुळे आपणाला त्या ठिकाणी गरमागरम अशी मक्याचे कणीस, चहा किंवा इतर खाद्यपदार्थ परिसरामध्ये जी काही वेगवेगळ्या जेवण पद्धतीची सुद्धा नैसर्गिक अगदी ठिकाणं आहेत त्यापैकी मी सहजतेने सध्या आहे उपलब्ध होती. सांदनदरीला. माझ्या अगदी बाजूलाच खाली सांदनदरी आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणात फॉग असल्यामुळे आपणाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पाहू शकता की अतिशय सुंदर अशी सांदनदरी आणि याच बाजूला कोकणकडा सुद्धा आहे आणि माझ्या डाव्या बाजूला आहे तर रिव्हर्स फॉल. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. मात्र आपण पाहू शकता की सांदनदरी, भंडारदरा या निसर्गरम्य परिसरातील सौंदर्य, शांती आणि नितळ हवामान, पक्ष्यांचा किलबिलाट तर सध्या आणि आम्ही आहोत आपण निसर्गाच्या पाहू खुशी शकता शांत भंडारदरा वेळ परिसरातील घालवण्याचा रिव्हर्स जो फॉल काही मध्ये आणि अनुभव आहे. एखादी वस्तू आपण फेकली तर ती परत येते. त्याचा लाईव्ह आपण पाहू शकता. हे पहा, दॅट इज पहिला रिव्हर्स फॉल. पावसाचे थेंब सुद्धा या ठिकाणी रिव्हर्स येत आहेत आणि या ठिकाणी जे पाणी आपणाला जाते तर माझ्या
या बाजूला आपण पाहू शकता हे संपूर्ण पाणी हे या सांदनदरीमध्ये जातं आणि तिथून पूर्ण पावसाचे थेंब हे रिव्हर्स येतात, म्हणूनच त्याला रिव्हर्स फॉल असं म्हणलं जातं. भंडारदरा परिसरातील अतिशय अमेझिंग असं हे ठिकाण. आपल्या सगळ्या पर्यटकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही हे ठिकाण पाहायला नक्की या. जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांच्या समोर प्रश्न असतो की गाडी पार्किंग करावी कुठे. तर या संपूर्ण परिसरामध्ये आपली जी काही स्वतःची वाहन असतील किंवा आपण जी काही बस किंवा मोठी अवजड वाहन निसर्गरम्य परिसरामध्ये आता आम्ही आहोत. तर पाहू शकता की माझ्या पाठीमागे रतनगड म्हणजे हे जे आपल्याला दिसते तर ते आहे रतनगड. वेगवेगळे अनेक आपल्याला या ठिकाणी वॉटरफॉल दिसतात आणि हा आहे अमृतेश्वर फॉल. तर पाहू शकता की हे जे काही आपल्याला दिसतोय वरून येणारा जो काही फॉल आहे तर तो आहे अमृतेश्वर फॉल आणि येथून पाणी पूर्णतः खाली येते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या उंचीवरून आता आम्ही खाली येतोय. तर खाली आता आम्ही भंडारदरा धरणाकडे पोहोचणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहताय हे अमृतेश्वर फॉल, रतनगड आणि खूप मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. ते परिसर आहे तर त्या परिसरामध्ये पाहायला नेमकं कधी यावं हा प्रश्न नेहमी पर्यटकांच्या समोर असतो. तर तुम्ही जर का जुलै ते सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यामध्ये आलात तर पावसाळ्यामध्ये आपणाला या ठिकाणचं जे काही विहंगम आणि निसर्गाचं जे काही सुंदर असं रूप आहे ते सुंदर असं रूप आपणाला पावसाळा यामध्ये पाहायला मिळतं. जर का आपण ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान आलात तर या भंडारदरा परिसरामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं आपण ट्रेकिंग म्हणजे कळसुबाईचं ट्रेकिंग करू शकता. त्यानंतर कॅम्पसच्या माध्यमातून आपणाला ट्रेकिंग करण्यासाठी तो जो काही काळ आहे तो अत्यंत चांगला आहे. आणि जर का आपण उन्हाळ्याच्या सत्रामध्ये जर का आपण भंडारदरा पाहण्यासाठी येत आहे तर एक थंड हवेचं ठिकाण म्हणून आपण या ठिकाणी येऊ शकता. असं वर्षभरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भंडारदराचं हे जे काही स्वरूप किंवा भंडारदराचं हे जे काही रूप आहे ते रूप आपणाला पाहायला मिळतं. तर मी आता सध्या पाहू शकता की श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी म्हणजेच रतनगड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे. आपण पाहू शकता की हे मंदिर जे काही आहे तर 1200 वर्ष जुनं इतकं हेमाडपंथी संस्कृतीचं म्हणजेच भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं हे मंदिर आहे. चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. या मंदिराची जे काही बांधकाम झालेलं आहे किंवा या मंदिरावर जे काही वेगवेगळ्या पद्धतींचं वास्तुशिल्प आहे ते वास्तुशिल्प आपण पाहूया. चला तर आता आपण मंदिराकडे पुढे जाऊया. 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा या दरम्यानच्या ज्या काही 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालय मंदिरे बांधली. त्यातील एक शिवालय म्हणजेच रतनवाडीतील आपण पाहताय तर हे आहे अमृतेश्वर मंदिर. मंदिर नक्षीकामाने सुशोभित आणि चौरसाकृती खांब आहेत. त्यानंतर वरचा भाग अष्टकोनी आणि वर्तुळाकृती आकाराचा आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम या बाह्य भिंतीवर भौमितिक रचना असल्याचं आपणाला भगवान पाहायला शंकराचे आहे. मिळतं. आणि या मंदिराच्या या जर का भिंती पाहिल्या तर या भिंतीवरचं हे जे काही वास्तुशिल्प आहे तर हे वास्तुशिल्प आपल्या सगळ्यांनाच भारतीय म्हणजे महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे हे कलाशिल्प हे वास्तुशिल्प आपणाला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये जे काही आपण सण उत्सव करतो प्रामुख्याने या मंदिरामध्ये भंडारदऱ्याला आलेले हजारोच्या संख्येने पर्यटक भगवान शंकरांच्या चरणी येऊन नतमस्तक होत असल्याचं आपणाला पाहायला मिळतं. सोबतच ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या संख्येने भगवानाचे भक्त या ठिकाणी येतात आणि या मंदिराच्या चरणी नतमस्तक होत असताना आपणाला पाहायला मिळतात. निसर्गाच्या सानिध्यात देवदर्शन करण्याचा अगदी दुग्ध शर्करा योग आपणाला प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतो. तर असे हे आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करणारे म्हणजे आपण पाहिलं तर या बाजूला भंडारदऱ्याचं हे संपूर्ण निसर्ग पाहायला मिळतो एकीकडे आणि दुसरीकडे भगवान शंकराचं दर्शन. तर असा हा योग. चला तर हे आहे महाराष्ट्राची संस्कृती जपणारं प्राचीन असं भगवान शंकराचं मंदिर म्हणजेच अमृतेश्वर मंदिर. सुद्धा पर्यटनाच्या वेळेस आल्यानंतर येतात तर सगळ्यांना जय भोलेनाथ जय भोलेनाथ बम बम बोले. निसर्ग सहलीसोबत देवदर्शनाचा अनुभव आपण या ठिकाणावरून घेऊ शकता. चा हा जो काही फॉल आपल्याला दिसतोय
तर तो वॉटरफॉल नेकलेस आहे आणि पाहू शकता की त्याची रचना जी काही आहे, गळ्यामध्ये एखादं नेकलेस असावं तशी त्याची रचना आहे आणि तो इतक्या उंचावरून खाली कोसळतो आणि त्याचं जे काही पांढरं शुभ्र पाणी आहे तर त्यामुळेच निसर्गप्रेमी या ठिकाणी सुद्धा येतात. हा तो नेकलेस वॉटरफॉल. चित्रपट सृष्टीतील अनेकांचे सुद्धा या ठिकाणी हे आवडते ठिकाण असून याच परिसरामध्ये खूप मोठ्या चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं. त्यामध्ये कटी पतंग आहे, हिना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा आणि देऊळ या चित्रपटांचं चित्रीकरण याच निसर्गाच्या सानिध्यात झालेलं आपणाला पाहायला मिळतं. ट्रेकिंगसाठी अतिशय प्रसिद्ध अगस्ती ऋषींचं आश्रम आणि पुराणिक अगस्ती ऋषींनी या ठिकाणी वास्तव केले होते असं हे ठिकाण. आता आपण या धरणाच्या जो काही परिसर आहे तर त्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता की हे जे काही आपणाला दिसतंय तर ते आहे संपूर्ण या भंडारदरा धरणाचं बॅकवॉटर. आणि पुढे जसं आपण जाऊ 1910 मध्ये या ब्रिटिश काळामध्ये बांधलं गेलेलं देशातली जी काही प्राचीन अशी मातीची धरणं आहेत त्या मातीच्या धरणापैकी एक असणारं हेच ते भंडारदऱ्याचं धरण. हे पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि पाहतात. जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा हे धरण संपूर्ण भरतं आणि पुढे या धरणातून जे काही खाली पाणी येणार आहे तर त्या पाण्याचा जो काही आवाज आहे तो आवाज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा रोमांच तयार करतो असं. आणि आजूबाजूंची जी काही गावं आहेत तर त्या गावाला आणि त्या आजूबाजूची शेती संपूर्ण याच धरणाच्या सिंचनाखाली आणली असून याला डावा कालवा आणि उजवा कालवा अशी 2 कालवे आहेत. तर असं हे भंडारदऱ्याचं धरण सुद्धा आपण या आपल्या पर्यटनामध्ये पाहू शकता. येथे राहण्यासाठी रिसॉर्ट्स आहेत, लॉज आहेत, होमस्टे आहेत आणि टेंट कॅम्पिंगच्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. खाण्यासाठी स्थानिक जेवण मिळतं. या ठिकाणचं प्रमुख जे काही खाद्य आहे ते म्हणजे भाकर, पिठलं, भाजी आणि शेतकरी जेवणांचा अनुभव आपणाला या ठिकाणी आल्यानंतर मिळतो. सोबतच आपल्याला सगळ्यांना गरमागरम मका, चहा आणि इतर खाद्यपदार्थही खायला मिळतात. आम्ही या ठिकाणी ज्या काही भाजलेल्या मका आहेत तर त्या भाजलेल्या मका त्यानंतर शिजवलेल्या मका अशा दोन्ही प्रकारच्या मका आम्ही वेळोवेळी खाल्ल्या, त्याचा आनंद घेतला. आपण सुद्धा आल्यानंतर थोडंसं यांची किंमत जास्त आहे मात्र नक्की तुम्ही खा. 45 फूट उंचावरून पाणी आपल्याला या ठिकाणी पडत पांढरं शुभ्र पाणी पडताना दिसतं आणि हेच पाणी पुढे गोदावरीच्या प्रवाहाला जाऊन मिळतं. तर एकंदर भंडारदरा हे जे काही परिसर आहे निसर्गरम्य तर तो का पाहावा, तर निसर्गप्रेमी त्यानंतर साहसप्रेमी आणि शांतताप्रेमी जे आहेत तर अशांसाठी भंडारदरा हे खरंच अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपण सगळ्यांनीच भंडारदरा हे ठिकाण पाहण्यासाठी यावं. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला भंडारदरा एक्सप्लोअर केला. आपण सगळ्यांनाच विनंती आहे की माझ्या पुन्हा एकदा देशदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. निसर्गात कचरा टाकू नका. निसर्ग जपणे ही आपली जबाबदारी आहे. काही भागामध्ये या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसते त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्या.